हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 22व्या श्लोकाचं तात्पर्य पहिल्या पॅरेग्राफच्या 7व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधी कधी देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, जलचर, संत व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो. तर हे सगळं का होतं? तर भौतिक इच्छा. जीवात्मा आहे तो इच्छा प्रकट करतो आणि त्या इच्छानुसार त्याला अशा प्रकारची विविध शरीर प्राप्त होत असतात. तर आपण विचार करू शकतो की एका जीवनात मी ढेकूण सुद्धा होते. हे स्वीकारणं किती कठीण आहे. मी डास पण होते. तर हे सगळं का होत आहे? कारण जीवात्मा आहे तो विविध प्रकारच्या इच्छा करतो. तो काही कर्म करतो आणि त्याच्या या पूर्व इच्छा आणि पूर्व कर्मानुसार त्याला पुढचं शरीर दिलं जातं. आणि असा जीवात्मा या भौतिक जगतात 84 लाख योनीमध्ये फिरत असतो. आणि म्हणून वैष्णवाचार्य समजवतायत की आता सतर्क व्हा. जे झालं ते झालं, पण आता या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. भक्तांचा संग प्राप्त करा. भक्ती करा. भगवंतांच्या सेवेत मग्न व्हा. जाणून घ्या. विचार करा. प्रयत्नपूर्वक विचार करा आणि म्हणा स्वतःला, स्वतः बरोबर स्वतःशी म्हणा की मला पुन्हा आता ढेकूण बनायचं नाहीये. तर वैष्णवाचार्य समजवतात की आपण जाणलं पाहिजे की मला पुन्हा आता हा ढेकूण, हे डास असे शरीर प्राप्त करायची नाहीयेत. मला हा भगवंतांच्या कृपेने मनुष्य जन्म मिळाला आहे. त्या मनुष्य जन्माचं मला सार्थक करायचं आहे. तर आपणच आपलं सतर्क झाले पाहिजे. पुढे वाचते आहे, हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की आपण परिस्थितीवर मात केली आहे, परंतु वास्तविकपणे तो जीवात्मा भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो. तर 84 लाख योनीमध्ये हा जीव फिरतो आहे विविध शरीर प्राप्त करत. तर हे सारं सुरूच असतं आणि प्रत्येक वेळी जीवात्म्याला वाटत असतं की हे शरीर आहे जे प्राप्त झालं आहे ते म्हणजे मी आहे. ह्याला म्हटलं जातं देहात्मबुद्धी. आणि ही जी काही माझ्यासमोर परिस्थिती आहे त्याच्यावर माझं चांगलं नियंत्रण आहे. पण खरं तर काय आहे? हा जीवात्मा आहे तो जिथपर्यंत शारीरिक स्तरावर आहे तिथपर्यंत तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो. तर वैष्णवाचार्य याविषयी समजवतात की जीवाला जेव्हा वाटतं की आपण या परिस्थितीवर मात केली आहे, म्हणजे जीवात्मा समजत असतो की मी स्वामी आहे. समजा जीवात्मा डासाच्या शरीरात आहे तर तो चावत असतो. आपण जाणतो की डास आपल्या अंगावर बसतो तेव्हा सुई, त्याची जी सुई आहे ती अशी पूर्ण आपल्या शरीरात तो घुसवतो, आपल्या मांसामध्ये घुसवतो आणि रक्त शोषून घेतो. समोरचा व्यक्ती झोपलाय की काय करतोय ह्याच्याशी त्या डासाचं काहीच घेणं देणं नसतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या दुखण्याशी त्या डासाला काही देणं घेणं नाहीये. त्या डासासाठी समोरच्या व्यक्तीचं शरीर म्हणजे एक उपभोगाची वस्तू आहे आणि उपभोगाची वस्तू म्हणूनच तो डास इतर शरीरांकडे पाहत असतो. जसं एखादा माणूस आहे तो जिलबी खायला उत्सुक असेल, तसाच हा डास आहे
तो समोरच्या व्यक्तीला चावायला उत्सुक असतो. वैष्णवाचार्य आणखीन एक उदाहरण देतात की जीवात्मा आहे तो जेव्हा डुकराचं शरीर प्राप्त करतो तेव्हा तो गटारीतील विष्ठा खात आपल्या परिवारासह त्या गटारीत सहजपणे फिरत असतो. त्याच्यासाठी ते गटार आहे, त्यातील विष्ठा आहे, ही भोगाची वस्तू असते आणि त्यावेळी त्याला वाटत असतं की मी आनंद घेतो आहे, मी एन्जॉय करतो आहे. मात्र खरं तर तो जीवात्मा आहे तो या भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो. तर आपण हे जाणलं आहे की हा जो जीव आहे त्याला आपल्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छानुसार भौतिक प्रकृतीकडून जे काही शरीर मिळतं, जसं डुकराचं शरीर मिळालं आहे तर त्या शरीरात विष्ठा खाण्यास, डुकराप्रमाणे वागण्यास त्या जीवात्म्याला भाग पाडले जाते. आणि म्हणून इथे श्रील प्रभुपाद लिहितायत की हा जो जीव आहे तो भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो. त्याला जरी वाटतंय की या शरीरात राहून मी सगळी परिस्थिती कंट्रोल करतोय, आटोक्यात आहे सगळं माझं आणि मी स्वामी आहे, मी उपभोग करतो आहे, मात्र वास्तविकपणे तो जीवात्मा आहे तो या भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली आहे, अधीन आहे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.